नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे बुधवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे रामनवमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीला अतिशय महत्त्व दिलं जातं, कारण या दिवशी पुरुषोत्तम राम भगवान हे जन्माला आले होते. या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा ही विधिवत केली जाते. भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जाते. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी नेत्रयुगात जन्म घेतला आणि त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी विशेष पूजा, उपाय, सेवा केल्याने आपल्याला विशेष फळ देखील प्राप्त होते. या दिवशी पूर्ण भारतामध्ये भगवान श्रीरामांची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो. तसेच या दिवशी पहा, काही सेवा केल्या जातात आणि काही उपाय देखील या दिवशी केले जातात. तर अतिशय प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय जर आईने आपल्या मुलांसाठी केला तर मुलांचा हट्टीपणा, अडचणी, संकट, नजरदोष इत्यादी सर्व दूर होऊन जातील. मुलांची भरभरून प्रगती होईल. अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये त्यांची खूप प्रगती होईल. त्यांचे जे काही इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपल्याला रामनवमीला करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आज आपल्याला भरपूर साऱ्या सेवा आणि उपाय या दिवशी करायचे आहेत. रामनवमी आहे आणि रामाच्या मंदिरात देखील आपल्याला जायचं आहे. भगवान श्रीरामांची आपल्याकडे जर मूर्ती असेल तर दुधामध्ये केशर टाकून त्यांच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना पिवळ्या कलरचे फुलं अर्पण करायचे आहेत. तर तुमच्याकडे जर श्रीरामांची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंच्या फोटोवर किंवा विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. त्याचबरोबर त्यांचाही फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते, त्याच्यावर तुम्ही हा अभिषेक करू शकता. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला पूजा अर्चा करायची आहे. आता बघा, त्याचबरोबर काही उपाय तुम्हाला या दिवशी करायचे आहेत. हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. ज्या हनुमानांना शेंदूर लावलेला आहे अशा हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांचा शेंदूर थोडासा आपल्याला घेऊन यायचा आहे आणि नंतर हा जो सिंदूर काढून आणलेला आहे तर तो तुम्हाला माता सीतेला अर्पण करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. असं केल्याने आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आणि सर्व प्रकारचे अडथळे देखील दूर होऊन जातात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही सुद्धा नांदत असते. त्यामुळे असा हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी करायचा. त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत आहे, कलह होत आहे, क्लेश होत आहे, तर तुम्हाला आज काय करायचं आहे, रामासह सीतेची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. अशी पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये जे काही भांडणं, क्लेश, कलह होतो तो होणार नाही. आपल्या विवाहिक जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण व्हावी आणि आज आपल्यामध्ये मतभेद निर्माण होऊ नये, प्रेम हे सदैव टिकून राहावे अशी प्रार्थना आपल्याला माता सीता आणि रामांना करायची आहे. यानंतर तुम्हाला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. अगदी मुलं किंवा मुली ह्या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी लहानातली लहान किंवा मोठ्यातील मोठी मुलं असतील त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येणार आहे आणि ह्या रामनवमीच्या तिथीलाच करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय आजच करायचा आहे. तर पहा, लहान मुलं खूप हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील, चिडचिडेपणा करत असतील आणि आपल्या मुलांवरती सतत विघ्न, अडचणी, संकट हे येत असतील तर आपल्या मुलांसाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपले लहान मुलं असतील तर लहान मुलांना आपल्या मांडीवर घ्यायचं आहे. आपल्याला आसन टाकून बसायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा, धूपदीप लावायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे.
आता पहा, आपल्याला आसनावरच बसायचं आहे. बिना आसन टाकता आपल्याला कोणताही उपाय करायचा नाही किंवा कोणतीही पूजा आपल्याला करायची नसते, कारण ती पूजा धरणीला समर्पित होते आणि तो उपायसुद्धा धरणीला समर्पित होतो. त्यामुळे आपल्याला आसन टाकूनच बसायचं आहे. त्यानंतर लहान मुलं असतील जवळ घ्यायचे आहेत. त्यानंतर आपली जी 3 बोटं, मधली 3 बोटं आहेत, करंगळी आणि अंगठा सोडून जी 3 बोटं आहेत, तर ती मुलांच्या कपाळावरती लावायची आहेत. आणि तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर हे रामरक्षा स्तोत्र जे आहे, तर ते तुम्ही 1 वेळा करा, 3 वेळा करा, 11 वेळा करा किंवा 21 वेळा करा. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता. आपल्या उजव्या हाताची ही 3 मधली बोटं आहेत, तर ती मुलांच्या कपाळावर ठेवून रामरक्षा स्तोत्राचं पठण जर आपण केलं, तर आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत, तर ते दूर होऊन जातात. मुलांचा हट्टीपणा कमी होतो, चिडचिडेपणा कमी होतो आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. आता मुलं जर तुमची मोठी आहेत, चांगली डिग्री झालेली आहेत, वाचता लिहिता येत आहे, तर अशा मुलांना स्वतःलाच तो उपाय करायला लावायचा आहे. आसनावरती बसायला लावायचं आहे आणि रामरक्षा स्तोत्र त्यांना म्हणायला लावायचं आहे आणि त्यांच्या स्वतःचीच त्यांच्या स्वतःच्या उजव्या हाताची जी 3 बोटं आहेत, ती त्यांच्या स्वतःच्या कपाळाला लावायची आहेत आणि हे जे रामरक्षा स्तोत्र आहे ते पठण करायचं आहे. मुलांनी जर स्वतः ही सेवा केली तर त्यांना लगेच त्यांचं फळ जे आहे तर ते प्राप्त होऊन जाईल आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होऊन जातील. त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांची खूप सारी प्रगती होईल. आणि मुलं लहान असतील तर आईनेही सेवा केली तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांमध्ये काही अडचणी, दोष निर्माण झालेले असतील ते दूर होण्यासाठी तुम्हाला असा हा एक उपाय रामनवमीच्या दिवशी मुलांसाठी करायचा आहे. तर मुलं स्वतः जर करत असतील तर त्यांना स्वतःला करू द्या. जर नसेल करत तर आईने हे केलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय मुलांसाठी करायचा आहे. पहा, रामरक्षा स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला 11 वेळा पठण करणं झालं तर नक्कीच 11 वेळा करा आणि लास्टच्या वेळेला तुम्हाला फलश्रुती देखील म्हणायची आहे. फलश्रुती म्हणल्याशिवाय त्या स्तोत्राचं किंवा त्या सेवेचं आपल्याला फळ हे प्राप्त होत नाही. तर पहा, आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला प्रार्थना देखील करायची आहे. मुलांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य त्यांना मिळू दे अशी प्रार्थना रामांना करायचे आहे. आणि अशी प्रार्थना केल्याने आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, मुलांच्या जीवनातील जे काही दुःख आहे तर ते नष्ट होऊन जाते. आता बघा, जर तुम्ही खूप सारे प्रयत्न, मेहनत करत आहात परंतु तुम्हाला यश प्राप्त होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत आहेत आणि वारंवार तुमच्या घरावर काही ना काही संकट ही येत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला संपूर्ण हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे, ज्यामध्ये श्रीराम आणि हनुमान यांची स्तुती आहे. अशी ही हनुमान चालीसा जर आपण पठण केली तर हनुमानांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो आणि अशा व्यक्तीला जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही किंवा मग त्याच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत, ज्या पैशाच्या अडचणी असतील किंवा त्याचे एखादे महत्त्वाचे काम होत नसेल ते सुद्धा होण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला आज हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय श्रीराम.